कसं त्याची ब्लॉग सांगत होते गाईच. तर काहीचे बघू शकता मी आत्ता आहे ना बसलो होतो चिवडा खातो, मला त्याला भूक लागली म्हणून काहीतरी गोड खाऊशी वाटत म्हणून गोड नव्हतं करत म्हणून मी चिवडाच खायला लागलो. जसं की तुम्हाला माहिती असं ना आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलेलं आपण ह्या ब्लॉगमध्ये आपण आखी कॉईन कलेक्शन आपलं दाखवणार आहे, म्हणजे काय काय कॉईन आहे आपल्याकडे. तर काहीच फटाफट ते बी दाखवणार आहे आपण. काहीच तो ब्लॉग नसून बघितला मागचा तो काहीच तो बी जाऊन बघा. आणि काहीच कालच अपलोड केला आहे तो काहीच. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गाईच. आपलं हे बघू शकतो कॉईन शोधत होतं गाईज, आणि मी तर शोधत होतो पण मला सापडतच नव्हतं कुठं ठेवलं काय माहीत. तर काहीच पहिले तर मी मस्तपैकी हे बघू शकता जेवून घेतो फटाफट. तर काहीच फायनली सापडले आहे आपले कॉईन, आणि काहीच हे कॉईन रेअरेस्ट कॉईन. आणि काहीच हे कॉईन दाखवते ते आता एवढे बी रेअर नाही, ते काहीच मी लास्टला कॉईन दाखवणार. काही हे आहे 5 पैसे. तर काहीच 5 पैसे तुम्ही तर ऐकलंच असेल. तर काहीच मस्तपैकी पहिलं काळातलं होतं काहीच. आणि हे काय 1 रुपये मोठा, म्हणजे हे बी लय जुनं आहे नाही काय, साईज लय मोठी याच्यानी. आणि काहीच हे 5 पैसे तुम्ही काय तुम्हाला साईडला करून दाखवतो 5 पैसे किती आहे. तर गाईज हे बघू शकता किती 5 पैसे. तर काहीच पहिल्यांदाच बघत असेल तुम्ही, नाही तर बघितलं तुमच्याकडे असेल मी मला नाही माहिती सांगता यायचं. पण गाईज हे बघू शकता किती 5 पैसे गाईज. आणि गाईज साईडला माझ्याकडे एक 10 पैसे बी आहे. आणि काहीच हे बघू शकता 50 पैसे. तर काहीच 50 पैसे मागच्या काळी होतं गाईज, आणि आता मस्त हे बघू शकता 10 पैसे म्हणत होतं तुम्हाला. तर काहीच हे 10 पैसे लास्टला एवढा रेअर कॉईन दाखवणार ना गाईज तुम्हाला. लास्ट बघा फक्त तुम्ही लय रेअर कॉईन. आणि गाईज 1 रुपयाचा मोठा सिक्का, आणि गाईज जुना सिक्का बघू शकतो तुम्ही. साईज बी जाड आणि साईजमध्ये 1 रुपयाचा सिक्का तो मोठा आहे. आणि गायचे बघू शकता माझ्याकडे 5 रुपयाची नोट बी गायच 5 रुपयाची नोट. तर गायचे बघू शकता तुम्ही ही लय जुनी माहिती. आणि गायचे बघू शकता आत्ता ती चालू बी नाही, तुम्हाला माहिती आहे 5 रुपयाची नोट आत्ता कुठं चालते. आणि गायचे बघू शेतकरीचं ते नाही का ट्रॅक्टर बिक्टर सगळं गायचे बघू शकता. आणि चिल्ड्रन नाही काहीच. हे बघू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर काय चला मस्तपैकी आता मस्तपैकी चहा करू गायचं. हे बघू शकता मस्तपैकी मम्मीने चहा केलाय. आणि गायचं बघू शकते मा भाऊ इथेच बसलेला. त्यांनी चहा बनवला, आणि गाईज मला जायला लागणार आता बिस्किट आणायला. माझा भाऊ तर काही जायना, आणि पाण्याची बॉटल बी आणायची राहिली, आणि तो बी आहे ना. आणि गाईज फटक मी तर येतो तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. तर मी बिस्किट आणतो आता, मला जायला लागणार. काही खाड याची काही खडमा चालली ती काय बघू शकता. काही बी करते बघा, असं करायला नाही पाहिजे तरी पण बघा काही बी करते. असं नाही करायला पाहिजे. याला जरा मम्मीला नाव सांगायला लागलं. मला ते हे कॉईन दाखवले तर काही हे फक्त आपली खालचे ते. आणि काही सगळ्यात रेअर कॉईन तर दाखवायचं सर तुम्हाला. काहीच त्यो नक्की बघा, ते लास्टला दाखवणार मस्त की त्यो बघा. मग काहीच एवढा म्हणजे काय एवढा रेअर आहे काय तो काय सांगू तुम्हाला. तर काही तो बी नक्की बघा. बघू शकता मी काय करतोय. तर काही मी हे बघू शकतो कडे तेल वाचायचे म्हणजे थोडं. आणि काहीच पोहे न्यायचे ते मी हे करणार आहे काहीच. काहीच म्हणजे याच्यात गरम करणार तेल, आणि तेल पोहेचे टाकणार आणि मीठ टाकणार. गायचं असलं भारी वाटतं ना काहीच खायला, काय वाटतं भारी. काहीच बघू शकता मस्त की पोहे रेडी आहे. आणि कच्चे पोह्याने हे काहीच तेल ओके. ते बघू शकता तेल गरम झाले का ते बघासाठी 1-2 टाकलेत आम्ही. तर काहीच बघू शकता. आणि काहीच फक्त मी घरी एकट्याने ट्राय ना करू, फक्त कोणतरी मोठं मस्त बाहेर टाकले काढ फक्त येईल काळ झाले. आता त्या दुसरं टाकू मस्त पैकी आव्हान. हे बघू शकता एवढं असं टाकू मस्त की आता हे सगळे एकदमच टाकू ओके. मग तेच लवकर मिक्स कर वा 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 वा. ए यार तू काढ की, तू काढ हे काढ. काढते ना बाबा. काढ गरम येते नाही तर गरम तर होणारच ना. म्हणजे करपंत. अरे येडा आहे क्या. लवकर काढ. ओके लास्टचं कर पण फक्त, लास्टचं काही टेन्शन नाही. काढले आता गाईस. हे बघू हे काढू आता मस्त नंतर याच्यात मीठ टाकायचे. मीठ टाकल्याशिवाय चांगलं नाही लागत. हात काढणे तर माझ्या हे करायचं. ओके तू लगेच काढायला घे थोड्या वेळाने. हां काढ. हे बघूच आता हे सगळ्यात वाईट वाटते. मस्तपैकी असं गरम फक्त कोणतरी मोठं माणूस पाहिजे एवढंच. तर काही हे अख्खं टाकतो आता मी. काही जे खाली पडलेलं टाकून द्या. एवढं किती जास्त झालंय ना काही हे बघू. हो हा मिक्स करा आता. लय टाकलेत मी. तर काय सांगू लय भारी लागते मीठ टाकलं हे आज खाल्लं ना लय भारी लागते. ट्राय करते मॅगीचा मसाला आहे ना. हा ओ माय गॉड गाईच आता तर लय भारी लागणार आहे. एवढी शेअर करा किती मिलियनमध्ये गेले पाहिजे गाईस. हे बघू शकता तुम्ही माझ्या भावाला बैज लागले भाजलं आत्ता. तर गाईज म्हणून म्हणते तुम्ही एकटं ट्राय नका करू हे. तर काय चला मस्तपैकी खावा आता. फायनलची वेळ आली की मी गाईज तुम्हाला ते कॉईन दाखवून रेअर कॉईन गाईज. त्याच्या मागं लक्ष्मी. तर गाईज फटफटी त्याच्या मागं देवी गाईज. बघू शकता मस्त माझ्या हातात आहे कॉईन आत्ता.
ही गाईच हे बघू शकता, याची ही बॅक साईड आहे गायचे, बघू शकता तुम्ही. आणि गाईच आता त्याच्या आधी बघायच्या आधी तुम्ही लोक लाईक सबस्क्राईब शेअर करा. यही नहीं, अभी और सुनिए. आणि गाईज फटाफट कमेंट करा चांगली. गाईज फायनली दाखवणार आहे गाईज मी याला तर देवघरातच ठेवलेली. गाईज हे बघू शकता गाईज, लक्ष्मी माता याच्यावर बघू शकता आगाव बसलेली, तुम्हाला दिसलीच असं. हे बघू शकता मस्तपैकी. हे रेअर कॉईन आहे गाईज, तुम्ही सांगा रेअर आहे का नाही, पण माझ्या आणि तर रेअरच आहे गाईज. कोणाकडे ते बी सांगा. रेअर कॉईन गाईज फटाफट मी तर याला गायचं ना देवघरातच ठेवलं गाईज, मस्तपैकी देवाचे इथंच ठेवलं आहे. मस्तपैकी याची पूजा बिजा करतो आम्ही, म्हणजे नाही का सगळ्यांना धुताने आला बी धुतो म्हणजे नाही का मस्तपैकी. आणि काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढं ब्लॉग चांगला वाटला असेल तर लोक लाईक शेअर करा नका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन करताना. काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय.